म्हणू का नाही तर मोहिनीले त्या दिवशी पाहुणे ना ते पैसे दिलते, सखारामनं आणले ते दे म्हणून. त्या पैशात मग मोहिनीले लागे जवई बुवाले, रश्मीले, त्या जवई बुवाले काही ना काही घेतो म्हटलं. आता पाय बरं, रश्मीची आई समद्यायले नेऊन राहिली. साजरं काही कपडे लत्ते घेईन, सारं करीन. मा मोहिनीले नेऊन राहिले ते. मग मा काम नाही का की काही करा म्हणून. त्या दिवशी मी पैसे घ्यायलाच पुरले होते. माझजवळ असते आज तेच पैसे मी पाहुण्याजवळ दिले असते. आणि पाहुण्याला म्हटलं असतं की याचं काही आणा तुम्हा लोकाईले, कपडे आणा का काही करा काही करा असं म्हटलं असतं. काय व पण आता एकदम मी पैसे देऊन दिले. आता डबल मागणं साजरं नाही लागत. काय म्हणू ते पैसे द्या मले, मी तुमचाच अधिक महिना करतो. काय व एक तर माझं पैसे नाहीत. 500-600 रुपये आहेत माझं. तेवढ्यात काय होते माय? हं? एका लेकराचा एक ड्रेस नाही होत. लेकराचे कपडे किती महाग असतात महाद्याच्या. काय करू मी? का नेऊ मा घरी? मा घरी तर बाई माझ तर घर रिकाम पण नाही. काय कोणाचं करते? सखारामले म्हणावं तर ती सखाराम करतात. सखारामले म्हटलं ना की मोहिनीले न्या अधिक महिन्याले, समजा रश्मीले म्हणा एक तर तिची आई नेऊन राहिली, आपल्यावर उपकार, आपल्या पोरीचा अधिक महिना करून राहिले ते तर सखाराम करतात मला माहित आहे. पण ह्या आमची पार्वती हे तर करते का माय उकरून भांडणं काढायची होय. नाही, सखारामले काही म्हणायला नाही पुरत बाई, नसते भांडणं करणं. काय व एवढं सगळं लोक करतात काही काही, आपलं तर काही नाही बाई व. पैसा वगैरे काही होत नाही बाई या जगात. पैसा असला तर समजा आहे व बाई. पैसा नसलंही कोणी तर पैसा असला तर तो पैसा तरी दिला जाते की हे घ्या बापा तुमच्या पसंतीनं आणा, तुम्ही तुमच्या पसंतीनं करा तुम्ही. आपला तर माय पैसाही नाही आणि करणारही कोणी नाही. काहीच मा पुरीची हौस नाही केल्या जात. मा मोहिनीला का वाटत नाही का? ते म्हणत नाही लय समजदार आहे. तिला का वाटत नाही का? आता रश्मीच्या घरी जाईन ते, रश्मीचा भाऊ भाऊजय माय बाप समज करतात. करतात ते लोक काही मोहिनीला अंतर नाही देत ते. पण तरी आई काय कोणत्या विचारातच किती वेळची आवाज देऊन राहिली मी? तो नळ चालू कोण करून ठेवला? आ माय मॅ हो हो बाई सांग, मॅ मगच केलं बाई बाई हो गेला बाई सबन टाक्या खाली. ओ बाई मगच केला मॅ तो नळ चालू. सांग बाई बाई बाई. अन हे रावीले घेतलं आणि बसली होती. सांग काय करा? केला का बंद? नाही तर काय, तो किती वेळचा नळ खाली चालला, मी आवाज देऊन राहिली आई तर नळ चालू कायले केला, नळ बंद कर नळ बंद कर. तुला आवाजही नाही येऊन राहिला. छोटे मी आले नळ बंद केला, किती वेळचे पाणी खाली गेलं आणि खाली चालू केलं तर ते. आता मोटर लावा लागेल, डबल टाक्या घ्या लागतील भरून. हो माय सांगते ते नुकसान झालं तसंच तर माय पाण्याचं हे आहे. काय हो कसं झालं हो? ओ बाई म्या काय म्हटलं, हे रावीचे किनी कपडे होते अति खुर्चीवर पडेल होते, तिच्या मायनं धुवायला आणून टाकेल असतील. म्हटलं गरम पाण्यात भिजू घालतो उलशेत आणि धुवून घेतो पोरीचे कपडे, म्हणून नळ चालू केला आणि रश्मीने मला दिलं रावी आई रावीले घे. मी हिने घेतलं आणि बसली ती. भुलच गेली हो बाई. सांग हो लय पाणी वाया गेलं नाही. सांग बाई तुझी सासू आता म्हणलीनच मला, मग लावून माझ्या मशीन मग पटकन भरून तरी घे त्या टाक्या. कसं झालं व? काय विचारत काय होती तू? विचारात काच हो माय काचा विचार. अहो इले घेतलं आणि बसली आहे ती. भुललीस ना व, डोक्यातूनच निघून गेलं की आपण नळ चालू केला म्हणून. काय व मलेच तर खराब वाटून राहिलं की त्या दिवशी पाहुण्याने दाखवलं ना त्या फोनात पाण्याचं किती चालू आहे तर किती नुकसान चालू आहे लोकांचं. पाणी नाही आणि मी सांग किती मोठं पाणी वाया गमावलं. काय व कसं झालं माहिती, मी पाणी नाही गमावत, माझ्या उलसक पाणी नाही गमावत. त्या दिवशी मला पाहुण्याने दाखवलं ना ते व्हिडिओ, म्हणे पा म्हणे मामीजी म्हणे लोकायला पाणी नाही भेटून राहिलं म्हणे. म्हटलं हो बापा आपल्या घरी आहे ना, आपण उगाच कायले सांडा. सांग आज मॅच नळ चालू करून दिला लेकरावानी. हा जाऊ दे नाही राहत लक्ष, मी मोटर लावतो. मी म्हणून राहिली, मी तुला आवाज देऊन राहिली, म्हटलं काय करून राहिली दिसून राहिली तुम्हाला पण बोलत नाहीस ना काही नाही. दे रावीले पाळण्यात टाकून दे, झोपली ना ते झोपली. मातीची माय जायले अंग धुवायले, ते म्हणे आईले घेऊनच बस, नाही तर हे उठली तर मला अंग नाही धुऊ देणार, ते डोकं धुत राहिले. तर मग ते मला उशीर लागते म्हणे, तू इले घेऊन बस. इले पाळण्यात टाकले की ही बल्ली आहे ना बात सुटते, मांडीवर असली की झोपते साजरी, म्हणून घेऊन बसली इले ती. येऊ दे तिच्या मायला अंग धुवून, मग टाकतो पाळण्यात, मग उठली तर आहेच ते.
बरं. बाई मी काय म्हणतो, इकडे जो. हा, काय म्हणतो? मोटर लावून देतो ना मी, टाक्या भरून घेतो ना. टाक्या आता खाली नसतील गेल्या तर दुपारी अजून मग पंचायत होती. आता लावा लागेल थोड्या वेळ, थोड्या वेळात संध्याकाळची लावा लागेल मग. तसंच तर पाणी नाही येऊन राहिलं मग. मला वाटे बोर खाली गेलं वाटते आता, म्हणून तर मशीन बंद पडून राहिली. हो हो माय, लाव माय बाई. काय बाई, माझ्या नुकसानच झालं का हो? नुकसानाचं काही नाही ना बाई. बर सांग, काय म्हणतो ते सांग. हा बाई, म्या काय म्हटलं. हा, ते त्या दिवशी काकानं आणले होते पैसे. ते मग मी पैसे तुझ्याजवळ दिले, ते त्या पाहुण्याजवळ दिले का मग ते? नाही मला जोडत. काहून, काय झालं? हार सुद्धा. मग ते पैसे देता का माझ्याजवळ? घे ना, काय पाहिजे बाबा, तुला काय काम पडलं त्या दिवशी तर तुले म्हणत ते घ्या तुमच्याजवळ मामीचे पैसे, तर नाही म्हणूस. मग घे ना बाई पैसे, तुले पैसे माझ्याजवळच आहेत. मला काय काम आहे, मी कुठे चालली? मी म्हटलं तेच पैसे मी पाहुण्याजवळ देतो. हं? सांगतोय का परी की ते त्या दिवशीच्या भाड्याचेच पैसे आहेत बाया, मोहिनी जोडून घेतले मी. किंवा मग तू दे मा देखता की हे आई म्हणते हे भाड्याचे पैसे आहेत त्या घराच्या, तर या पैशातून तुम्हाला सासूच्या देखता देतो. तर सासूच्या देखता दिलं तर कसं त्या बैली माहित पडते की बा आणा तुमच्या समजायसाठी काही बी, काही आणा. आता काही हो त्याच्यात तेवढ्यात. हा, कपडे होत का लेकराले, कपडे होत का दुपट टोपी हो. हा, अधिक महिना आहे जसा धोंड्याचा महिना आहे तर. हा, घरी जाता तीच भाजी पोळी करा न जेवा. आता मी कुठे नेऊ माय तुम्हाला, मी काय करू? हा, आता असं म्हणत होती मी. असं हा विचार चालू होता नाही, या या धोंड्या पायी ते टाकी खाली गेली तिकडे. हा, तेच तर म्हणून मी आवाज देऊन राहिली, आवाज चालला नाही, हे काहीतरी विचारत आहे. हो, ते राहू दे तिकडे रिकामे धंदे. थांब, मी मशीन लावून येतो पहिले. पोरगी तर गोष्टच घेत नाही निडा. मोहिनी, मी काय म्हणतो, त्या सासूच्या देखत दे ना तेवढे पैसे. हा, त्या बाईले वाटीन तर खरी की केलं बा काही. मग बोलू ते, थांब पहिले मशीन लावू दे मला, इकडे वायर काढून ठेवेल आहे सगळी. अरे अरे अरे, उगी 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 उगी, झोप झोप माय, झोप झोप झोप. आई आंघोळीला गेली, झोप हो बाई. हळव गाई, जराशी खाल्ली तर लागे उठली आहे. झोप तर लयच हे आहे. झोपा झोपा, ते बाय आकू आला. झोपले, झोपते माई बाई, झोपते. हळ हळ रे आकू. जा लागेल का, मनोहरचा फोन आला तर? जा लागेल का? दुसऱ्याच सोनं बोलता तुम्ही. मा भाऊ एवढ्यानं बोलावून राहिला तर मग का जा नाही लागणार का? संगत जाऊन संगत येऊ एका परी. नाही नाही, तसं नाही म्हणत मी. तू राह ना बा, जा ना, राह राह 2 दिवस. मी का नाही म्हणतो. ते आता आहे ना, आता मंद आहे तर करीन ना मग ते स्वयंपाक पाणी आमचं. तू राह 2 दिवस. हम्म. हो, लय करीन ते, काय करीन तर करो. पण राहू का मग मी 2 दिवस खरंच? मला बी जा वाटते. हा? तिच्या मनामनान घे जा, काही असं हे नका करू. तिला उशीर लागते, सुचत नाही तिला आता आजचा धंदा तर. करे ना, कसं काय, आम्हाला का 2 दिवस निघत नाही? पिंकीली ना का संग? बाबा, पिंकी, राणी राणी येते मा संग. राणी हरिकली मी येतो म्हणते मामाच्या घरी. राणी लिहिणे तर पिंकी लिही, मग काय आता. असं का? मग कोण आहे, मग काय, मीन बाबा कृष्णा, समजा 3 4 जण आम्ही नाही. बरं, ठीक आहे ना. काही येते मग मनोहर घ्यायला. तर काय सांगा आता, मा म्हणे मी झाडतो म्हणे त्याले, आता त्याचं रिकाम पण उचलं त्या दिवशी. बरं बरं, बाबूले पाहिजे हा उन्हातानाचं. हो, पाहतो बे. ना काय म्हटलं, मला जसे 200 400 रुपये दे जा ना म्हटलं. का आले? तुला काल पैसे पाहिजेत? सांग आता, कधी मी जाईन माझ्या भाषे. हा, तिकून याच्या बाबतीत त्याच्या हातात भातक द्यायला माझं पैसे बसले पाहिजेत. हा, आता गेलं, आला जवरीवाला काही घेतलं तर आपल्याजवळ 200 400 रुपये तर असाव ना. सांग, एका परी मी खरचणार नाही ना. नाही काम पडलं तर जसे तसे वापस आणीन. पण जोड आता माझ्याजवळ का पैसे आहेत काय? असते तर मी मागले नसती. आता चालली तर म्हटलं 200 400 किती काही द्या असोत. बरं बरं, हा दिन मग. खर्चू नको. तसं इकडे तशीच तर तंगी आहे. पेरणं आहे आता, बी आणा लागते, खत आणा लागते. हा फेमस डायलॉग पाठच आहे मला. उन्हाळा असो का दिवाळी असो, या माणसाला तंगीच असते. आणि याच्या वावरातले काम सरतच नाही. बियाणं लागते आणि खत आणणं लागते. माझ वक्ती स्वतः सारा खर्च करणं होते. 1000 रुपये द्या म्हटलं. मी काही तिकडे जाऊन खर्च नाही करणार, पण असत माझोड. नाही 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 नाही, 500च नाही, 500 खर्च करून टाक. 1000 1000 कुठून आणू मी? आले ना धाऱ्यावर. असं करा लागते या माणसाईले सरळ.
पहिले 400 रुपये मागितलं तर मला सांगते बियाणं लागते खत आणा लागते खर्च नको. 1000 मागितलं की म्हणते मग हे 500 घेऊन खर्च कर, पण 1000 मागू नको. यायचं तोंड यायच्याच त्यानं दाबा लागते. हा द्या मग 500 द्या. घे ना म्हटलं जवळ बाय अधिक महिन्याचे आहेत हे. रश्मी लाईने जवळ बा हे 3000 तुमचे, 3000 त्याइले दिले तर 3000 तुम्हाला. हा आता याच्यात तुम्ही कपडे घ्या का तुम्हाला पाहिजे ते काही घ्या. हा हे काय मामीजी, कायले पैसे पाहिजेत? का आले पाहिजेत, हक्क आहे तुमचा. घेऊ बाई रश्मी. आई राहू दे ना, मला लागलं तेव्हा मागून घेईन ना मी. नाही 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 नाही, या महिन्यात द्यास लागते. मला काही पुण्य घडू देता का ना घडू देत. माय पदरात काही पुण्य पडलं पाहिजे ना. जवायला दान दिल्यानं पुण्य होते. दे पाहुणे जोड दे, तू खर्चून टाकशील जवाई बा. हे धोंड्याच्या महिन्याचे आहेत. हा नाही बाई, या बाईनं कुठून आणले एवढे पैसे? आई ते काकानं आणले होते ना भाड्याचे, त्याचे पैसे आहेत ते. असं 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 हो हो, त्या घराच्या भाड्याचे हो, तर काका घेऊन आलते. हो मग का आलेच बाई, आता राहू दे ना, का आले द्यायला लागते. नाही हो बाई, आहेत ना आता ते आहेत माझे पैसे, तर मग आता ते देऊ द्या ना तेवढंच उलसक मला बी काही पुण्य. हा 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 बरं मामीजी, आम्ही याचं काही घेऊ तर तुम्हाला दाखवू मग. हा ठीक आहे मग. चालते. वाटलं बरं. काय आई काहीच काम नाही ना, काय नाही फालतूच. नाही व काही बी तुला काय आहे, काही काम नाही काही काम नाही. असं कसं कामच तेच, जे करायला लागते ते करावंच लागते. आता तो बाबा असता तर काय केलं नसतं का त्यानं तर माय तुला नेलं असतं आई. घेजो व बाई. हा पाहुणे बाले बी घ्यायला लावजो. काही एखादा टी शर्ट घरी घालायचं कसं बी. मला माहित आहे एवढ्यात काय तुमचं होत नाही. हा पण तरी बी तेवढेच फुल नाही फुलाची पाकळी. आणजा राविली आणजा काही एखादा झबला गिबला. हा आजीच्या अंगलला पाहिजे नाही का तिले. आजी एवढा दिवस रात्र वागवते, हा एवढा आठ काढते, याच्यापेक्षा काय पाहिजे तिले. तसं नसते माय. हा तसं थोडी असते. काय बा. हो चला, झाले का आता आटपला कार्यक्रम. चला लागा आपल्या कामाले. तसं नाही व मोहिनी, तुला हसा येते पण असं थोडी असते बाई. मला काय वाटत नाही व करा, पण काय तू सांग आता. काहीच काम नाही सांगितलं ना तुला, जवाया नाही काहीच गरज नाही. काय माझ्या सासूला दाखवा लागते फालतूच काही. मी सासू का तुला काही म्हणते का काय, तिला काय माहित नाही काय. कायच तू फालतूच्या गोष्टी करत राहतो. चल चालो बाई रश्मी, काम करू पटपट मग जाऊ शॉपिंगले. आता आईनं पैसे दिले ना आपल्याला, आता शॉपिंगच करून घेऊ. हो आई जाय तू वर, रावी झोपलेली आहे, जाय तिच्याजवळ. बरं पाहुणे बा आहेत ना वर. पाहुणे बाच्या भरोशावर कुठे ठेवायला पुरते का, ते बसलेच तीन त्याचा लॅपटॉप घेऊन. रावी झोपेलाय. आणि बा हे पैसे ना त्या ड्रॉवर मध्ये ठेवून देजो. माय तू ठेव ना आता हे. चालली ना तू वर, माय ते दिवाणच्या बाजूला आहे की तू ड्रॉवर, त्यात टाकून दे. हा त्यात ठेवून दे हे पैसे, जा रावी जवळ बसून राह. ते आता उठली की हे करते बरं. नाही बसतो मी तिच्याजवळ. जाऊ दे बाई, दिले 3,000 का होईना, पण दिले ना पैसे. दिसले तर खरी मोहिनीच्या सासूले किंवा मोहिनीच्या आईने दिले म्हणून पैसे.